नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी प्रकरण दुसरा मराठी विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। प्रकरण दुसऱ्याचं नाव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेले असून आपल्याला ह्या पाठाचं लेखक यदुनाथ थत्ते यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहायची आहे। यांचा कार्यकाल आहे 1922 ते 1998। ते प्रसिद्ध लेखक होते, संपादक होते, पत्रकार होते, बाल साहित्यकार होते, चरित्रकार होते। 32 वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे त्यांनी संपादन केलेले होते। म्हणजे कथा, कादंबऱ्या, बाल साहित्य, चरित्र, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत। त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी जीवन परिचय म्हणा, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत। प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3ऱ्या वाक्याचा आशय या पाठातून उलगडून दाखवला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। अशा प्रकारे पाठाला सुरुवात करण्यापूर्वी पाठाची पार्श्वभूमी आपण पाहिलेला आहोत। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असून आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून आपल्याला व्यक्त होतो। आणि या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे सुद्धा प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचत असतो। तर प्रथमतः आपण इथं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद चाललेला आहे पाठामध्ये, हे लक्षात ठेवून लेखकांनी पाठाला सुरुवात केलेली आहे। तर लेखक म्हणतात, मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। लेखक कुठे गेलेले होते? एकदा एका शाळेत गेलेले होते। त्यावेळेला त्यांची वेळ कशी होती? सकाळची सुमारे 10 वाजेचा वेळ असेल त्यांचा। प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो। म्हणजे त्याला छान वाटलं की मुलं काय करतायत? पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत। मुले प्रार्थनेहून परतली, मग ते प्रतिज्ञा म्हणून परतली। मी मुलांना विचारले, मी म्हणजे कोण नेमकं? लेखक मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। परत मी विचारले, म्हणजे कोण? लेखक विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहतच राहिली। त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता। मग तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते तर। मग प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते। मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू। पण देश म्हणजे नेमकं काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक। देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर प्रेम करणे अवघड, होय ना? हो, खरे आहे। भारतावर प्रेम म्हणजे भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम। आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात। म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम, होय ना? बरोबर आहे असं मुले म्हणाली। मग एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कुर्बान हुसेन हे फासावर गेले। म्हणजे हे काय होते? आपले भारतातील इतिहासकार असू ते इतिहासातील ते काय होते? सशस्त्र क्रांतिकारक होते। भगतसिंग वगैरे देशाला प्राणार्पण केलेले हे काय होते? क्रांतिकारक होते। मग ते देशासाठी खरेखुरे प्रेम करत होते। मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्याच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवे। आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते। मी नेहमी असायला हवे की ते नेहमी असायला हवे। मग एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे। आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संतांना आमंत्रण थोडेच द्यायचे। एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते। लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला।
पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे असे त्यांनी सांगितले. मग एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे ते सद्बुद्धी हवे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. म्हणजे हातात झाडू घेऊन साफसफाई करणारे ते कोण होते? साने गुरुजी सारखेच होते की नाही? साने गुरुजी, परत कोण होते, अनेक असे आहेत की त्यांनी साफसफाई करायचे, देशासाठी कितीतरी कामं करायचे. मग माझ्या वागण्याचा परिणाम माझ्या देशावर आणि देशवासियांवर काय होईल हे आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो ते संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते, पण निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीराचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो, ऐकले आहे ना. ते शेले विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी हे सणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात. परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले, यात फरक असेल की नाही? हो, फरक असायला हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिळालेली असते ना, मिसळलेली असते ना. मग आईच्या अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप धप करू लागला की आपल्याला ते जे जाणवेल ते, आणि आईने पाठीवर शब्बासकी दिली तर अंतर आहे की नाही? आईची शब्बासकी ती आईची शब्बासकी, यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले? तेव्हा देशाच्या व देशबांधवाच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असते. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का? देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टी दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात, पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपल्या देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम म्हणजे देशबांधवावर प्रेम. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. अशा प्रकारे सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांना आलिंगन देता येते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खऱ्या अर्थाने धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्रांनी वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बुडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काही फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे की ती भूमी सस्य श्यामला व्हावी म्हणून आपला घाळघामाची तयारी ठेवायची? देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको. म्हणजे इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय?
ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच तिची सफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे. हे कसे विसरता येईल? कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणार नसतील तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे. आपण जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम. भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्याचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा याचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. अशा प्रकारे लेखकानं इथं देशावर प्रेम म्हणजे काय आहे याचे महत्त्व अनेक रूपात स्पष्ट करून दाखवलेले आहे. इथं आपलं प्रकरण संपतो. नमस्कार.